मित्रांनो, नवीन महिन्याच्या सुरुवातीपासूनच काही नियम बदलतात। त्याचप्रमाणे 1 मार्च 2025 पासून अनेक मोठे नियम बदलणार आहेत, ज्याचा परिणाम तुमच्या खिशावर होऊ शकतो। काही जण पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी फिक्स डिपॉझिटमध्ये म्हणजेच FD मध्ये गुंतवणूक करतात। अशा लोकांसाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे। 1 मार्च 2025 पासून गुंतवणूक आणि विमा क्षेत्रात महत्त्वाचे बदल होणार आहेत। भारतीय भांडवली बाजार नियामक संस्था म्हणजेच सेबीने नवीन नियम लागू केले असून यामुळे गुंतवणूकदारांचे हित अधिक सुरक्षित राहणार आहे। म्युच्युअल फंड आणि डीमॅट खात्यांसाठी नॉमिनी निश्चित करणे बंधनकारक करण्यात आले आहेत। तसेच विमा प्रीमियम भरण्याच्या प्रक्रियेत सुधारणा करण्यात आली आहे। या बदलांमुळे आर्थिक नियोजन अधिक पारदर्शक आणि सुलभ होणार आहे। नमस्कार, मी अजय आणि तुम्ही पाहत आहात अर्थ मराठी हे आमचं नवीन YouTube चॅनल। आमचं काम आहे तुम्हाला आर्थिक साक्षर बनवण्याचं। नॉमिनी प्रणालीतील मोठा बदल। सेबीच्या नव्या नियमानुसार म्युच्युअल फंड गुंतवणूकदार आणि डीमॅट खातेधारकांना त्यांच्या खात्यासाठी नॉमिनी निश्चित करणे बंधनकारक असेल। यामुळे खातेदाराच्या मृत्यूनंतर गुंतवणूक सहजपणे नॉमिनीच्या नावे हस्तांतरित करता येईल। यापूर्वी काही गुंतवणूकदार नॉमिनी शिवाय गुंतवणूक करत होते, ज्यामुळे मृत्यूनंतर त्यांच्या मालमत्तेच्या हस्तांतरणात अडथळे येत होते। या नव्या नियमामुळे अशा गुंतवणूकदारांना अधिक सुरक्षितता मिळेल। नवीन नियमानुसार गुंतवणूकदार एकाच खात्यासाठी जास्तीत जास्त 10 नॉमिनी निश्चित करू शकतील। पूर्वी 1 किंवा 2 नॉमिनींची निवड करण्याची मुभा होती। गुंतवणूकदारांना आता ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे नॉमिनी बदलण्याची सुविधा मिळेल। तसेच नॉमिनीशी संबंधित अधिक तपशील प्रदान करणे आवश्यक असेल, जसे की पॅन क्रमांक, आधार क्रमांकाचे शेवटचे 4 अंक, ड्रायव्हिंग लायसन्स नंबर आणि गुंतवणूकदार व नॉमिनी यांच्यातील नातेसंबंध। FD वरील व्याजदरात बदल। मार्च 2025 पासून बँकांनी FD वरील व्याजदरात काही बदल केले आहेत। व्याजदर वाढू किंवा कमी होऊ शकतात। आता बँका आपल्या तरलता आणि आर्थिक गरजांनुसार व्याजदरांमध्ये लवचिकता ठेवू शकतात। लहान गुंतवणूकदारांवर, विशेषतः ज्यांनी 5 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी कालावधीसाठी FD केली आहे, त्यांच्यावर नवीन दराचा परिणाम होऊ शकतो। लहान गुंतवणूकदारांवर परिणाम। ज्यांनी 5 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी कालावधीसाठी FD केली आहे, त्यांच्यावर नवीन दरांचा परिणाम होऊ शकतो। LPG किंमत। तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी LPGच्या किमतींचा आढावा घेतात। अशा परिस्थितीत 1 मार्च 2025 रोजी सकाळी तुम्हाला सिलेंडरच्या किमतीत बदल होण्याची शक्यता आहे। बदल केलेल्या किमती 1 मार्चला सकाळी 6 वाजता जाहीर केल्या जाऊ शकतात। CNG आणि PNG दर महिन्याच्या 1 तारखेला तेल कंपन्या विमान इंधन म्हणजेच एअर टर्बाइन इंधन म्हणजेच ATF आणि CNG आणि PNG या किमतीत देखील बदल करतात। आता या इंधनाच्या किमतीत वाढ होणार की किमती कमी होणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। UPI द्वारे विमा प्रीमियम भरण्याची नवीन सुविधा। विमा प्रीमियम भरण्याच्या प्रक्रियेतही महत्त्वाचे बदल होणार आहेत। नव्या ॲप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक अमाउंट प्रणालीच्या मदतीने विमाधारक UPI वापरून विमा प्रीमियम सहज भरू शकतील। यामुळे विमाधारक त्यांच्या बँक खात्यातून रक्कम ब्लॉक करू शकतील आणि निश्चित तारखेला ती रक्कम आपोआप विमा कंपनीकडे हस्तांतरित होईल। ही सुविधा जीवन आणि आरोग्य विम्यासाठी लागू होईल। विमा प्रीमियम भरण्याच्या या नव्या प्रणालीमुळे विमाधारकांना अंतिम तारखेला रक्कम भरायची विसरण्याचा धोका राहणार नाही। तसेच खात्यात पुरेशी रक्कम नसल्यामुळे विमा रद्द होण्याची शक्यता कमी होईल। एकदा विमाधारकाने UPI द्वारे पेमेंटला मान्यता दिली की प्रीमियमची रक्कम आपोआप कापली जाईल। यामुळे विमाधारकांचे आर्थिक नियोजन अधिक सुकर होईल। या नवीन नियमांमुळे गुंतवणूक आणि विमा क्षेत्र अधिक पारदर्शक होईल। म्युच्युअल फंड आणि डीमॅट खात्यांसाठी नॉमिनी निश्चित केल्यामुळे वारसदारांना सहजपणे मालमत्तेचा लाभ मिळू शकेल। तसेच UPI द्वारे विमा प्रीमियम भरण्याची सुविधा ग्राहकांना अधिक सुरक्षितता प्रदान करेल। सेबीच्या या नव्या धोरणांमुळे भारतीय भांडवली बाजार अधिक नियमबद्ध होईल। गुंतवणूकदार आणि विमाधारकांनी या बदलांची पूर्तता करून आर्थिक नियोजन अधिक जबाबदारीने करावे। या सुधारित प्रणालीमुळे भविष्यातील आर्थिक अडचणी टाळण्यास मदत होईल आणि एकूणच आर्थिक व्यवस्था अधिक सशक्त बनेल। मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। तसेच व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात आणखी एका माहितीपूर्ण विषयावर। तोपर्यंत सप्रेम नमस्कार।